तर लोक जर हे बेदाणा आणून प्रोसेसिंग करून जर देत असतील तर फार अवघड आहे. बाहेरच्या देशातनं येणाऱ्या बेदाण्याला प्रोसेसिंग कसं करावं लागतं, कारण ते निकृष्ट प्रतीचं आहे म्हणूनच प्रोसेसिंग करावं लागतं. तर याच्या अगोदर पण आम्ही 2 वेळा 3 वेळा ह्या गोष्टीवर बऱ्याच वेळा फोकस केला. बऱ्याच वेळा आडततांची लायसन्स रद्द केली, तरीसुद्धा मोर्चे काढले, तरीसुद्धा जर हे वारंवार घडत असेल तर ह्या प्रशासन ह्याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतंय. आणि प्रशासनाचं जर डोळे उघडायचे असतील तर परत आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ येणार आहे. आमच्या तक्रारी अर्जाप्रमाणे कवठेमंकाळच्या पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारी अर्जाप्रमाणे त्याची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, त्यांची बँकेची अकाउंट चेक करावी. आणि हा बेदाणा जो आणला गेला आहे, हा बेदाणा खरंच ह्या भागात आणायची काय आवश्यकता होती, आणि रिपॅकिंग करून हा इंडियाच्या बॉक्समध्ये भरला जातो वॉशिंग करून, आणि त्याला वेगवेगळे कलर मारून इंडियन बेदाणा म्हणून विकला जातो. उद्या सामान्य माणसाच्या आरोग्याला धोका झाला तर ह्याची जबाबदारी पूर्णतः इम्पोर्ट करणाऱ्या त्या इम्पोर्टरची राहील.